मी या पाचोरा शहरातल्या सगळ्या मतदार जनतेचे आशीर्वाद घेऊन त्यांचे विचार घेऊन आपण या ठिकाणी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आणि तो स्वतंत्र लढण्याचा निर्णय मला असं वाटतं की तो अतिशय योग्य होता, योग्य आहे आणि योग्य राहील। याचं कारण असं आहे की आज फॉर्म भरायला आलेली ही माझ्या पाचोरा शहरातल्या जनतेची अभूतपूर्व असलेली गर्दी, त्यांनी आमचं जल्लोषात केलेलं स्वागत हे त्याचं द्योतक आहे। काय वाटतं तुम्हाला या निवडणुकीमध्ये तुमचे किती उमेदवार निवडून येतील आणि कोणाची सत्ता बसेल, काय वाटतं? मी आपल्याला या ठिकाणी खात्री देतो की ह्या पाचोरा शहरातली जनता या जळगाव जिल्ह्यातल्या सगळ्या नगरपालिकांमध्ये एक इतिहास करेल की इथे 28च्या 28 नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष हे प्रचंड एक ऐतिहासिक मताधिक्याने विजयी होते। एकीकडे तुम्ही बघताय की विधानसभेच्या वेळेस देखील तुमच्या विरोधात सगळे पक्षातले नेते एकवटलेले होते, आता देखील तुम्ही स्वतंत्र लढा देता आहेत, यावेळेस देखील सगळे पक्ष जे विरोधक आहेत ते एकत्र एका पक्षात येऊन तुमच्या विरोधात उभे राहत आहेत, काय वाटतं तुम्हाला? कुठेतरी ताकद? मी कॉलेजमध्ये रेसलिंगला होतो, मी कुस्तीपटू आहे आणि कुस्तीपटू असल्यामुळे मला कोणाला कोणता डाव टाकायचा ना याची पूर्णपणे कल्पना आहे। हे कितीही मल्ल आले तरी सगळ्यांना धोबी पछाड या पाचोरा शहरातल्या जनतेने आशीर्वादाने करेल याची मला 100% खात्री। मंगेश चव्हाणांनी आव्हान केलं होतं आप्पासाहेब तुम्हाला की तुम्ही या ठिकाणी तुमचे सीट निवडून आणा, तुमचा जाहीर सत्कार करेल, काय मंगेश चव्हाण किस गली में गलबला है, तो थोड्या दिवसात हवेत आलेला आहे, त्याची हवा 100% निघेल आणि ही पाचोरा शहरातली भडगाव शहरातली जनता मंगेश चव्हाणला त्याची जागा दाखवेल। दादा, आप 40 गांव में